नमस्कार, मी शिवानी सागवेकर. कुक विथ शिवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. पावसाळ्यात गरमागरम बटाटा भजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि एकदम चविष्ट बटाटा भजी बनवणार आहोत. बटाटा भजी बनवताना सर्वात महत्त्वाचं काय असतं माहीत आहे का? बटाटे नाही तर पिठाची योग्य कन्सिस्टन्सी. आज आपण ती अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 2 मध्यम आकाराचे बटाटे घेऊया. त्यांची साल काढून स्वच्छ धुवून घेऊ. साल काढल्यानंतर बटाटे हवेत जास्त वेळ ठेवल्यास त्यांचा रंग बदलू लागतो, त्यामुळे ते नेहमी पाण्यातच ठेवा. आता हे बाजूला ठेवूया. आता बटाट्याचे काप करून घेऊ. यासाठी मी पोटॅटो स्लायसर वापरत आहे. तुम्ही इच्छित असाल तर सुरीनेही काप करू शकता. मी स्लायसर मध्येही थोडंसं पाणी ठेवलं आहे, यामुळे बटाट्याचा रंग बदलत नाही. अशा प्रकारे सर्व बटाट्याचे काप करून घेऊ. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काप खूप पातळ किंवा खूप जाड करू नका. मध्यम जाडीचे काप केल्यामुळे भजी एकसारखी तळली जाते आणि छान कुरकुरीत बनते. हे काप मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता बटाट्याचे काप स्वच्छ कापडावर पसरवूया. वरून दुसरं कापड ठेवून हलक्या हाताने दाबून अतिरिक्त पाणी पूर्णपणे शोषून घेऊया. जर काप कोरडे असतील तर पीठ त्यावर अधिक चांगल्या प्रकारे चिकटतं. तोपर्यंत आपण भजीसाठी पीठ तयार करून घेऊया. इथे बेसन चाळूनच घ्यायचे आहे. एका मोठ्या भांड्यात 1.5 कप बेसन घेऊ. त्यामध्ये पाव कप तांदळाचे पीठ घालूया. यानंतर हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हाताने चोळून ओवा घालूया. ओवा हाताने चोळून घातल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव अधिक छान खोलून येते. आता सर्व कोरडं साहित्य एकदा छान एकत्र करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घेऊ. इथे पाणी एकदम घालू नका. थोडं थोडं घालत पीठ एकजीव करा. त्यामुळे योग्य कन्सिस्टन्सी मिळवणं खूप सोपं जातं. या रेसिपीमध्ये पिठाची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. जर पीठ खूप पातळ असेल तर ते बटाट्यावर व्यवस्थित चिकटत नाही आणि खूप घट्ट असेल तर भजी हलकी आणि कुरकुरीत होत नाही. म्हणून योग्य कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. आता योग्य कन्सिस्टन्सी कशी ओळखायची ते पाहूया. चमचा पिठामध्ये बुडवून वर उचला. यानंतर चमच्याच्या मागच्या बाजूच्या पिठावरून मधोमध हलक्या हाताने फिरवूया. जर तयार झालेली रेष लगेच भरून निघाली नाही आणि काही क्षण तशीच राहिली तर समजायचं आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. ही छोटीशी टेस्ट केल्यावर भजी प्रत्येक वेळी छान तयार होते. आता हे पीठ छान असे 2 ते 3 मिनिटे फेटून घेऊया. म्हणजे यात खाण्याचा सोडा किंवा गरम तेल घालण्याची गरजच लागणार नाही. आता भजी तळून घेऊया. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेऊ. तेल योग्य तापलं आहे का ते आधी तपासूया. यासाठी पिठाचे काही थेंब तेलामध्ये सोडू. जर ते लगेच वर आले तर समजायचं तेलाचं तापमान अगदी योग्य आहे. आता बटाट्याचा प्रत्येक काप पिठामध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित बुडवून हलक्या हाताने तेलात सोडूया. भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला त्याभोवती भरपूर बुडबुडे दिसतील. त्यावेळी भजीला अजिबात हात लावू नका. याच वेळेत पिठाचा बाहेरचा थर सेट होत असतो. जर लगेच उलटलं तर पिठाचा थर निघू शकतो आणि भजी तुटू शकते. काही वेळाने तुम्हाला दिसेल की बुडबुड्यांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे आणि भजी हलकी फुगून वर तरंगायला लागली आहेत. आता भजी सावकाश उलटवून दुसरी बाजूही तळून घेऊया. यानंतर आज मध्यम ते थोडी जास्त ठेवून दोन्ही बाजूंना सुंदर सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळूया. बघा, भजी किती छान फुलली आहेत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत दिसत आहेत. आता ती बाहेर काढून अतिरिक्त तेल पूर्णपणे निथळू देऊया. यामुळे भजी तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. याच पद्धतीने सर्व भजी तळून घेऊया. बघा, बाहेरून एकदम सोनेरी, खुसखुशीत आणि कुरकुरीत तर आतून मऊ आणि स्वादिष्ट अशी आपली बटाटा भजी तयार झाली आहे. ही गरमागरम भजी झणझणीत हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा. एकदा हा स्वाद चाखला की पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कुक विथ शिवानी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या, चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.